आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। मुंबईतल्या माहीम बीचवरती 5 मुलं समुद्रात बुडाली, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता तर 3 मुलांना सुखरूप वाचवण्यात यश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या टेंभीनाका इथे धुलीवंदनाचा आनंद लुटला। आनंद मठामध्ये धुळवडी निमित्त अनोखं आणि उत्साहाचं असं वातावरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नातवासोबत धुळवट। ठाणे इथल्या शुभदीप या निवासस्थानी शिंदेंनी कुटुंबियांसोबत साजरी केली धुळवट। संपूर्ण राज्यात आज धुळवडीचा उत्साह। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी धुळवड साजरी केली। राणा दाम्पत्याने एकमेकांना रंग लावत साजरी केली धुळवड। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांकडनं संत सेवालाल महाराजांचं दर्शन। बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हलकीच्या तालावर धरला ठेका। जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी। नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी करा, गिरीश महाजनांचं आवाहन। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली धुळवड। आदिवासी बांधवांसोबत नृत्य करून साजरा केला धुलीवंदन सण। हिटमॅन रोहित शर्माची कुटुंबियांसोबत होळी साजरी। रोहितच्या होळी सेलिब्रेशनच्या व्हिडिओला नेटिझन्सची तुफान पसंती। पुण्यामध्ये तरुणांचा फर्ग्युसन कॉलेज रोडवरती हुल्लडबाजीचा व्हिडिओ। या तरुणांकडून तरुणींवर फेकण्यात आले पाण्याने भरलेले फुगे। काल रात्री घडलेला सगळा प्रकार व्हिडिओमध्ये कैद। धाराशिवमध्ये 2 गटात दगडफेक, कारण अस्पष्ट, पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल। बाळासाहेब थोरातांची पुण्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा। उमेदवारीवरून नाराज असलेले आबा बागुल बैठकीला गैरहजर। रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल नाराज। शेवगाव पाथर्डीमधून प्रीतम मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, समर्थकांचा आग्रह। तर शेवगाव पाथर्डीच्या आमदारांचं उगाच टेन्शन वाढवू नका, आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीतच पंकजा मुंडेंचं उत्तर। मी निवडणूक लढणार आणि जिंकणारही। नाशिकमधून निवडणूक लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। तर 7 जागांवरती उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू, शांतिगिरी महाराजांची माहिती। खासदार रणजितसिंग निंबाळकरांनी घेतली आमदार संजय मामा शिंदेंची भेट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी। भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर। रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील कुटुंबच नाराज। इंदापुरात शर्मिला पवारांकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार। तुतारी चिन्हासमोरचं बटन दाबण्याचं इंदापूरकरांना आवाहन। अकोल्यात अभय पाटलांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट। अभय पाटील अकोल्यातनं काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। प्रकाश शेंडगेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार। दौंडमधल्या महेश भागवत बारामतीची निवडणूक लढवणार। सातारा लोकसभा निवडणूक लढवणार अभिजित बिचुकले यांची घोषणा। तुमचं भरघोस मतदान मला व्हावं, अभिजित बिचुकले यांचं सातारकरांना आवाहन। आम्ही प्रणिती शिंदेंचा प्रचार करू, पण आम्हाला सोलापूर मध्य विभागासह मतदारसंघ द्या, सोबतच दिंडोरी लोकसभेची जागा द्या। माकपचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांची मागणी।